होम मिनिस्टर श्री अमित शाह आणि चीफ मिनिस्टर ऑफ बिहार श्री नितीश कुमार, आमचे डेप्युटी चीफ मिनिस्टर सुशील कुमार मोदी आणि पार्टीच्या वतीन प्रभारी म्हणून आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काम पळयताले. हे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी बिहारात मेळ्ळ्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन करता. आणि खरोखरच परत एकदा म्हणजे देशात लाट आसा हे बिहाराच्या निवडणुकीच्या उपरांत, बिहाराच्या रिझल्टाच्या उपरांत सिद्ध जाता. आणि खरोखरूच म्हणजे माननीय मोदीजीत केल्ले प्रकल्प, मोदीजीन केल्लो विकास हो लास्ट मनशा पर्यंत पावत आसा. त्याच बरोबर बायपोल इलेक्शन्स गुजरात, MP, मणिपूर, कर्नाटक, तेलंगणा हांगासरूय बी आमच्या पार्टीक खूप मोठे यश मेळयलां. सगळे बाबतीत बायपोल निवडणुकेत बऱ्या पद्धतीचे सीट जिखून आयला. त्याबद्दल हांव थंयसरल्या सगळे मुख्यमंत्र्यांचे, थंयच्या पार्टी लिडरांचे हांव सगळ्यांचे अभिनंदन करता. म्हणजे कालच्या 2 दिसाच्या दिल्लीच्या ट्रिपीन म्हणजे आफ्टर पोस्ट कोविड खूप तेंप हांव दिल्लीक वचूंक नाशिल्लो. वेरियस मिनिस्टर्स आनी हांच्या बरोबर मिटींग केल्या उपरांत वेरियस डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट, वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल प्रोजेक्टांचेर, वेगवेगळ्या गजालींचेर दिल्लीत चर्चा जाली. सगळ्यात पयली आमचे श्री नितीन गडकरीजी, इट इज अ रोड एंड ट्रान्सपोर्ट नॅशनल हायवे MSME हांच्या बरोबर डिस्कशन्स जाले. त्यांच्या हांगासर चलपी विविध प्रोजेक्ट, नॅशनल हायवेचे जे वेगवेगळे प्रोजेक्ट गोंयांत चालू आसा त्या डेव्हलपमेंटाच्या संदर्भात तांच्या कडेन चर्चा जाली. ते प्रोजेक्ट कशा पद्दतीन बेगिनात बेगीन फुडें व्हरपाचे ह्याय गोश्टीचेर चर्चा जाली. हांव इन डिटेलान परत ते विशय कन्सर्न आसा तांचेर येता. आमचे रेल्वे मिनिस्टर श्री पियुष गोयलजी हांच्याय बरोबर जे रेल्वे कॉमर्स एंड इंडस्ट्रीज मिनिस्टर, कंज्युमर्स एंड फूड प्रोसेसिंग मिनिस्टर हांच्याय बरोबर वेगवेगळ्या विशयांचेर डिस्कशन जालें. खास करून मिस्टर मनसुख भाई मांडवियाजी जे मिनिस्टर ऑफ शिपिंग आनी केमिकल एंड फर्टिलायझर्स हांच्या बरोबर पोर्टच्या संदर्भात विविध गजालींचेर डिस्कशन जालें. आनी पोर्टच्या संदर्भात कशा पद्दतीन कोल पोल्युशन कमी करूंक येता ताजेरूय हांव डिटेलान परत येता आनी उलयता. मिस्टर गिरिराज सिंग फिशरीज एंड एनिमल हजबंड्री डेअरी हांच्याय बरोबर म्हजी मिटींग जाली. आनी गोंयांतले मत्स्य संपदा योजना कशा पद्दतीन आमी बऱ्या रितीन राबोवपाक शकतले. कारण एट प्रेझेंट आत्मनिर्भर भारत ह्या योजनेच्या सकयल मत्स्य संपदा योजना, कारण खूप कमी कोस्टल स्टेट्स आसा ह्यो योजना राबोवपाक शकता. आनी आमी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय ताका जोडून एनिमल हजबंड्री आसतले, डेअरी आसतले हाजेक आनी फिशरीज मिनिस्टर कशा रितीन बरे प्रकल्प राबोवपाक येता हाजे वेगवेगळे येवजण्योय बी आमी तांकां प्रोसेस करता, धाडून दिता. नेक्स्ट थिंग मिस्टर प्रल्हाद सिंग पटेल जे कल्चर एंड टुरिजम मिनिस्टर हांच्या कडेन खास करून तांकां येता त्या 19 डिसेंबर, इट इज 60th 19 डिसेंबर आमी सेलेब्रेट करता. तांकां इन्विटेशन्स दिले चीफ गेस्ट म्हणून प्रेजेंट रावपाचे. आनी तांच्यांनी 19 डिसेंबराक श्री प्रल्हाद सिंग पटेल जी उपस्थित रावपाचें तांच्यांनी मान्य केलां. ते हांगासर 19 डिसेंबराच्या कार्यक्रमाक प्रेजेंट रावतले आनी पुराय आमी 60th सेलेब्रेशन करतले. त्या हेतूंतल्यान ते मोठो पार्टिसिपेट जातले. श्री नरेंद्र सिंग तोमर RDA पंचायत एंड एग्रीकल्चर मिनिस्टर हांची हांवें भेट घेतली. आनी RDAच्या अंतर्गत आनी पंचायत मिनिस्टर एग्रीकल्चर अंतर्गत चलपी वेगवेगळे प्रोजेक्ट फुडें व्हरपा खातीरय बी तांच्यांनी मोठो हातभार लायता म्हटलां. परत एकदां म्हणजे हांगासर रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या अंतर्गत जितके प्रोजेक्ट गोंयांत चलता आनी नवीनूय प्रकल्प तांच्यांनी धाडून दिया म्हटलें, जेणे करून आमी नॅशनल लायव्हलीहूड मिशन हाज्या अंतर्गत वेगवेगळ्या पद्दतीन गोंयाक सपोर्ट करपाची तांची तयारी आसा. तांच्यांनी वेगवेगळ्या प्रोजेक्टा खातीरय बी आमकां तांच्यांनी प्रोजेक्ट प्रपोजल धाडून दिवपा लायला. कन्सर्न जी प्रोजेक्ट आसा ते बेगिनात बेगीन सँक्शनूय करता म्हटलां. खास करून मनसुखभाई मांडविया हांच्या बरोबर मिटींग जाली आनी तांच्या कडेन गोंयांत आमी पळयता की आमकां कन्सर्न आसा वेगवेगळ्या कोळशाच्या बाबतींत. कारण म्हजें सरकार, भारतीय जनता पार्टीचें सरकार हें सामान्यांतल्या सामान्य लोकांचें आयकता. हांवें पयलीं सांगलां म्हणजे आमचो कनेक्ट खंयसरूच लोकां पासून तुटूंक ना. जे लोकांचें सगळें म्हणणें आयकून घेता आनी त्या खातीरच वेगवेगळे म्हाका आमचे डेप्युटी चीफ मिनिस्टर बाबू कवळेकर हांच्याय बरोबर एक ऑर्गनायझेशन येवन मेळ्ळें. ताज्याय बरोबर 2-3 ऑर्गनायझेशन्स येवन म्हाका मेळ्ळी आनी तांच्यांनी कन्सर्न रेज केलो. आनी खुबश्या लोकांचोय बी कन्सर्न आसा. आमचे काही MLAंनीय म्हाका सांगलेलें की कोळसो हो जर वाडत रावलो जाल्यार तेजें पोल्युशन वाडूं शकता. हो विशय हांवें मनसुखभाई मांडविया हांच्या समोर मांडलो, हांच्या समोर दवरलो. आनी तांच्यांनी मेनली म्हणजे की खंयच्याच पद्दतीन कोळसो जो आसा तो गोंयांत वाडचो ना. हाज्या फुडें जाता तितको तो कमीच जातलो.
त्या ती स्पेशली एका म्हयन्या भितर तांच्यांनी हांगा पर्सनली विजीट करताय म्हणून सांगला. तांच्यांनी एमपीटीचे सगळी फंक्शन्स जाणून घेता म्हणून सांगला आणि ताज्या उपरांतय बी ताजेर आमी कन्सर्न म्हणजे कशा पद्दतीन ते कमी करपाक शक्य जातलें ते आमी कमी करपाचो विशय जो आसा तो फॉलोअप केल्या. तर हांव मुद्दाम म्हणून कळपाक जाय म्हणून सांगता म्हणजे बऱ्याच जाणांनी कोळशाचो कन्सर्न जो आत्तां म्हणजे जसो कितें कोळसो हांव मुख्यमंत्री जाला आनी खूब कोळसो हाडलो अशा पद्दतीचे पिक्चर जे आसा हे काही लोक दाखयता. म्हणजे थोड्या जाणांक हे खंय व्हरपाक जाय म्हाका कळना. म्हणजे इलेक्शनाचो अजेंडा घेवन कोळसो बाबा म्हणजे मार्च 2019 प्रमोद सावंत मुख्यमंत्री जालो आनी तेणीच तो कोळसो खूब मोठ्या प्रमाणात हाडलो. हांवें कळपाक जाय म्हणून मुद्दाम म्हणून सांगता की कोळसो आतां पर्यंत म्हणजे 1947 सुरू जाला आनी तेजेर जर पळोवंक वचत जाल्यार कोळसो मॅक्झिमम कोल जो आसा हो 14 मिलियन टन पर्यंत म्हाका दिसता 2017 कितें तरी आयिल्लो. आतां हो कित्याक जर हांवें ज्या पद्दतीन एमपीटी आनी तेंच्या कडल्यान जी सगळी इन्फॉर्मेशन्स घेतली जशें आयर्न ओर एक्सपोर्ट जावपाचो कमी जालो म्हणजे सर्वायवल ऑफ द पोर्ट तांच्यांनी कोळसो थोडोसो तेंच्यांनी एक्सपोर्ट करपाचो वाडयलो. आतां पर्यंत कॉमोडिटीज जे हांगा हाडटाले आयर्न ओर कोल POL जनरल कार्गो कंटेनर्स हेजे सगळे येताले आनी ते वेगवेगळ्या पद्दतीत हँडल करताले. इवन दो हाज्या फुडें मेन थिंग एक सर्वे रिपोर्ट जो सागरमालाच्या अंडर केलो गेलो आनी सागरमालाच्या अंडर केल्या गेल्यान आमचे एनवायरमेंट मिनिस्टर बाब निलेश काब्रालान खरें म्हणजे प्रेसाक तो सांगलाय बी बरेचशे प्रोजेक्ट आतां जे सागरमालान प्रपोज्ड प्रोजेक्ट म्हणून जे दाखयले गेल्या ते सगळे प्रोजेक्ट गोंयांत जातले काय कितें आनी खूब मोठ्या प्रमाणात म्हणजे थोडे जाण तर सांगूंक लागले 130 मिलियन कोळसो बिळसो गोंयांत येवपाचो आहा. बट आयच्या प्रेस कॉन्फरन्साच्या माध्यमांतल्यान एक सांगता हांव म्हणजे आतां पर्यंत तेंच्यांनी म्हटल्यार मॅक्झिमम 14 हाज्या पलीकडे 1 मिलियन सुद्दां वाडचो ना. पण हाज्या व्यतिरिक्त आमी कितले ड्रॉप करतले ते थोड्या दिसांनी सांगता आमी. कारण जो पर्यंत हांव कन्सर्न लेटर मेळना म्हणजे एक नक्की आसा की हे 14 ते 15 मिलियना वयर कोळसो हो केन्नाच गोंयांत वाडोवंक दिवचो ना. तर तो कोळसो जाता तितके हेज्या पेक्षा आनी कितलोसोच कमी जातलो. तेका अदर कॉमोडिटीज हाडप त्या पोर्टाचेर म्हणजे त्या पोर्टाचो आनीक वेगळ्या पद्दतीन यूज करप. आयर्न ओर हो एक जालो. ताज्या व्यतिरिक्त आमी म्हणटा की आयज पर्यंत फार्मा एक्सपोर्ट जाता ते हांगासल्यान JNPTचेर वता JNPT वयल्यान ते एक्सपोर्ट जाले वता. ती मदर वेसल्स हांगा हाडपाक हाजेरूय म्हाजे कडेन शिपींग मिनिस्टर बाब माडवियाजी हाजे कडेन डिस्कशन जालें. ती जर मदर वेसल हांगा आयले जाल्यार फार्मा हांगासल्यानूच एक्सपोर्ट जावपाक शकतलें. ताज्या व्यतिरिक्त अदर कॉमोडिटीज कशा पद्दतीन हांगासर एकोमोडेट करप हाजेरूय मोठ्या प्रमाणात तांणी विचार करता म्हणून सांगला. इवन दो फॉर द टुरिजम पर्पज आमी एमपीटीच्यो ज्यो बस आसा ताजो कशा पद्दतीन विचार करप हाजें डिस्कशन सुरू आसा. तेजोय वेगवेगळो कन्सेप्ट आसा. बट जे 4 प्रोजेक्ट विशेष करून जे 4 प्रोजेक्ट सागरमाला प्रोजेक्टान जेंच्यांनी प्रपोज्ड केल्ले तेय 4य प्रोजेक्ट जे आसा एमपीटीन तांकां लेटर धाडून म्हणजे दीस इज अ लेटर एक्चुली एमपीटीन जे तांकां बरयला. कारण मुळात गैरसमज लोक करून घेत आसा. एमपीटीन क्लियर कट लेटर जे आसा पळय न्हू हे शिपींग मिनिस्ट्रीक बरयल्ले आसा. दीस इज नॉट फिजिबल प्रोजेक्ट भितर स्पेशली म्हणजे बरेचशे जाण जे दाखयताले वीच इज एन आमच्या हांगासर तांच्यांनी म्हटलां की इट इज एन डीपिंग एन अप्रोच चॅनल ऑफ टर्निंग सर्कल फॅसिलिटीज बर्थींग एंड कॅपिसलाइज वेसल्स हो तर तांच्यांनी सांगला की कदापि पॉसिबल ना म्हणून म्हणजे आनीक डीप करून आनीक वेसल्स थंयसर हाडोवपाचो जो प्रयत्न आसा. सेकंड वन इट इज एन डेव्हलपमेंट ऑफ द 2 नंबर्स ऑफ द बर्थ एंड वीथ द कनेक्टिंग फ्लायओवर ऑफ द इंडियन नेव्ही एंड द कोस्ट गार्ड एट वास्को बे विच इज एन कनेक्टिंग फ्लायओवर्स तोय तेंच्यांनी प्रोजेक्ट ड्रॉप केला बाय गिविंग द वेरियस रिजन्स. तेज्या उपरांत सेंट्रल इट इज एन सेंट्रल हार्बर फॉर द आयर्न ओर एंड द कोल टर्मिनल होय प्रोजेक्ट तेंच्यांनी ड्रॉप केला. आनी मल्टीप्लेक्स टर्मिनल एट बेतूल थोड्या जाणांचे बेतूल हांगासर वेगळो टर्मिनल जावंक शकता तोय प्रोजेक्ट जो आसा जरी ड्रॉप केला. ते ड्रॉप करता आसतना तेंच्यांनी वेगवेगळी रिजनय दिल्या आनी तेंच्यांनी वेगवेगळी रिजन दिल्या ती तुमकां झेरॉक्स मारून दिवपाक लायता. ताज्या वयल्यान कळटलें म्हणजे हें सिद्ध जाता की जे पिक्चर दाखयतात की एमपीटीचेर आनीक तो खूब मोठ्या प्रमाणात ना चुकीचो समज आसा. एट प्रेझेंट जो एमपीटीचो कोल हँडलिंग आसा ते कमी करून तेजो टुरिजम पर्पज आनी अदर कॉमोडिटीज हे कित्याक वापरपाचो हाजो उपयोग जो आसा हो आमी कशा पद्दतीन करपाचो पळय न्ही हो करता. आनी ते हे लेटर जे आसा पळय न्ही जस्ट तुज्या इन्फॉर्मेशनाक 13/10/2020 रिसंटली बरयल्लें आसा. कारण कशें आसा तेंच्यांनी खंय तरी जो कोण कन्सल्टंट अपॉयंट करता तेंच्यांनी करून दिला. बट एमपीटीन स्वता हे लेटर बरयल्लें आसा बाय द डेप्युटी चेअरमॅन ऑफ द एमपीटी चेअरमॅन नाशिल्ल्या कारणान. ओके नेक्स्ट तेंच्यांनी मार्मागुआ पोर्टाचो जो आहा पळय न्ही
हितूर आतां पर्यंत जे सगळे कोल हँडलिंग कितलो जाता कितें जाता हाजे सगळे डिटेल्स दिला. आतां पर्यंत तेंच्यांनी ताजेर कितें कितें प्रॉडक्ट्स येता तेय तेंचे कडल्यान डिटेल्स घेतल्या. ओके, केमिकल्स, फर्टिलायझर. ओके, म्हण हेतूंतल्यान मेन जसो सांगला तुमकां फर्टिलायझरा खातीर तेजो यूज करूं येता, फार्मा बेस खातीर यूज करूं येता आनी तेज्या बरोबर पीग आयर्न, कास्ट आयर्न, इट ग्लास फायबर्स, फार्मा प्रॉडक्ट आनी अदर म्हणजे कोल सोडून आनी कितलेशेच एका स्कोप आसा तो यूज करपाचो असो थारायल्लो आसा. आनी ताज्या भायर सगळ्यांत म्हत्वाचें म्हणजे ओके हें सगळें जर आमी स्टॉप केलें जाल्यार तेजो टुरिजम पर्पज कशा पद्दतीन यूज करूं येता हाजो एक तेंच्यांनी गायडलायन जी आसा पळय न्हू ती रेडी केला. तेजेर हांव तुमकां मुद्दामून सांगता. ओके, it is a port is developing state of the art in the international and domestic cruise terminal with the allied facilities of ro-ro and ro-prax ferry services, shopping arcade, and for the quick mobilization of the tourist and general public, and that will be add to the socio-economic development of the state. So त्यांचो जो मेन प्रोजेक्ट जो आसा पळय न्ही विच इज इन द प्लॅनिंग स्टेज जाता तितके बेगीन हो प्रोजेक्ट जो आसा हो ते घेवपाचो आसा. म्हणजे कोल कार्गो कमी करून वेगवेगळ्या हाजेर कशा पद्दतीन एमपीटीचो यूज करपाक शकता हाजोय जो आसा इन डिटेलान हे केल्लो आसा. द नेक्स्ट लोकांचो कन्सर्न एक वेगवेगळ्या प्रोजेक्टांचेर आनी वेगवेगळ्या हाजेर आसा म्हाका खबर आसा. बट लोक अननेसेसरी जो आसा पळय न्ही हो एक हायप निर्माण करपाचो जो विचार करता. हांव टमनार प्रोजेक्टाचेर इन डिटेलान उलयना. आमचो पावर मिनिस्टरान वेळच्या वेळी डिटेलान ह्या प्रोजेक्टाचेर सांगला. आमकां खंयसरूच म्हणजे मोलें जे अभयारण्य आसा त्या अभयारण्याची कन्सर्न हांवूय आसा. हांवूय गांवांत रावपी मनीस. मोलें म्हाकाय खबर आसा त्या ती खंयसरूच आमकां मोलें अभयारण्य डिस्ट्रॉय करपाचें ना हें हांव सामकें त्या पद्दतीन सांगता. बट टमनार प्रोजेक्टाची गोंयाक कितली गरज आसा ही वेळच्या वेळी तुमचो पावर मिनिस्टर हांणी एक्सप्लेनूय केला. आनी थंयसर कितल्या जी म्हटल्या पळय न्ही की झाडां कट जाता तें रॉंग इन्फॉर्मेशन लोक सोशल मिडिया आनी ह्या माध्यमांतल्यान सगळी कडेन पसरयत आसा. रिगार्डींग द हांव रेल्वे मिनिस्ट्रीच्या संदर्भात पियुष गोयलजींक मेळ्ळो. तांकां कन्सर्न जो आसा गोंयच्या लोकांचो कन्सर्न हांवें तांकां सांगलेलो आसा. एटलिस्ट ते कन्सर्न घेवन त्या विशयाचेर आमी जेन्ना हें इन्फ्रास्ट्रक्चर तयार जाता एक म्हत्वाचो मुद्दा दॅट इज नॉट फॉर कोल. आमी पयलीं हें जाणून घेवपाक जाय वीच इज द नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ द रेल्वे डेव्हलपमेंट वीच इज फॉर द स्टेट डेव्हलपमेंट. फाल्यां सकाळीं थंयच्यान आमी जशें म्हणटा अदर कॉमोडिटीज येवपाक शकता, वेर इज अ पॅसेंजर येवपाक शकता. आनी वन्स द हाज्याय पयलीं लोक म्हणजे कोंकण रेल्वेक विरोध करपी लोक आशिल्ले गोंयांत ते तेन्ना कोंकण रेल्वेक विरोध करपी जी प्रवृत्ती आशिल्ली त्याच पद्दतीन म्हाका दिसता. बट हांव अशें म्हणना की कोणाचीच घरां ह्या प्रोजेक्टाच्यान वचना. बट तरी सुद्दां लोकांचो कन्सर्न आमी आयकून घेतला. हांवें माननीय मिनिस्टर पियुष गोयलजी हांच्या कडेन हो विशय मांडला. काही दिसां भितर आमकां जे सोल्युशन काडपाक शक्य आहा तें आमी काडटले. आनी शेवटी म्हत्वाचो विशय वीच इज नॅशनल हायवे. नॅशनल हायवेचे आमचे सगळे प्रोजेक्ट म्हणजे पेडण्या पासून काणकोण पर्यंत जावपी सगळे प्रोजेक्ट विचिंतल्यान परत सगळे प्रोजेक्ट जे आसा ते आसा कन्सर्न सगळ्याक खूब जाणांक म्हणजे अनमोडचो रोड हाजेर कन्सर्न आसा. ताजेरूय हांवें कन्सर्न तेंच्या कडेन लोकांचो जो थंयसर 4 लेनींग रोड जाता त्या संदर्भात हांवें तेंच्या कडेन कन्सर्न व्यक्तयला. बट ताजेरूय खंय तरी सोल्युशनाचेर येवपाचें आमची तयारी आसा. विदावट डिस्ट्रॉयींग द एनवायरमेंट हें करिनासतनाच खंयचे तरी आमी फुडें वचपाचो असो विचार आसा. बट एक म्हणजे ह्या दोनूय प्रोजेक्टाच्या बाबतीत आमच्या केंद्रीय मंत्र्यांनी हाची दखल घेतल्या. ताजेर आमी सोल्युशनाचेर येतले. थँक्यू. आत्ताच्या घडीक म्हाका दिसता इट इज एप्रॉक्सिमेटली 9 to 10 मिलियन एप्रॉक्सिमेटली. मॅक्झिमम टू मॅक्झिमम आतापर्यंत 14 मिलियन हँडल जाला माझ्या इन्फॉर्मेशन प्रमाणे. आम्ही म्हटला तर ते मॅक्झिमम जाता तितको कमी करप. 14 मिलियन जाल्यार तो त्याच्यापेक्षा कमी हाडप. तो खंय तरी जाता आसल्यार 8-9 मिलियन. फाल्यां सकाळी आयन वोर जर सुरू जालो ओके जाल्यार इट वील कम टू 3 to 4 मिलियन. आयनोर सुरू जावपाचें जालें न्ही आतां. ह्या वर्साक तरी फूल फ्लेज चलतलो कोळसा हाडपाचो प्रश्न ना. आनी परमनंटली मायनिंग सोल्युशन येयलें जाल्यार म्हाका दिसता कोळशाक थंय जागाय उरची ना. हाज्या पयलीं ताका फक्त 2 ते 3 मिलियन हाडचो पडटालो कारण कोळशाक जागाच उरनाशिल्लो थंयसर. ना ह्या विजिटान मायनिंगाचेर चर्चा जावंक ना बिहार निवडणुकीच्या संदर्भात. ह्या विशयाचेर हांव हेका मेळूंकूच ना. हय कितें कितें
coal all these projects are connected with these. हांवें तुका सांगलो जेन्ना कोळसोच आमी कमी करता वेळ पडलो जाल्यार तो कितलो जाता तितको कमी करता म्हणून सांगलो म्हटल्यार पण प्रश्न येना. इन्फ्रास्ट्रक्चर जे तयार जाता इट इज फॉर द स्टेट सदांच लक्षात घेवपाक जाय. इट इज नॉट फॉर द कोल. लोकांच्या तकलेन जो चुकीचो समज आसा पळय न्ही तो आमकां काडून उडोवपाक जाय. हांवें तिका समजून सांगला शेवटी नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर जे तयार जाता इट इज फॉर द स्टेट इट इज नॉट फॉर द कोल. गोंयान एक मेंटॅलिटी तयार जावपाक लागलेली आसा. काही जाण थोडे जाण म्हणजे अजेंडा सेट केला जेंच्यांनी सगळे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट बंद करपाचे. कारण इलेक्शनाक वयतले आसत जाल्यार कांयच अजेंडा नसत जाल्यार डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट बंद उडप. गोंयच्या लोकांनी कळपाक जाय गोंयच्या लोकांक की आमकां सपोज नवीन जर म्हणजे इन्व्हेस्टमेंट गोंयांत येतली आसत जाल्यार ती वेगवेगळ्या आनी अशेंच ग्रीन प्रोजेक्टाच्यान आमी पोल्युटींग इंडस्ट्री गोंयांत हाडिना. त्या खातीर आतां लोकांक नाका आसत जाल्यार सरकार तेजेर विचार करतलो. ऑफकोर्स आमची तयारी आसा. आमी लोकांचे आयकता. आमचो आमदार थंय गेल्लो तेणी आयकून घेतला. तो कन्सर्न आतां आयला तेणी म्हाका सांगला ताजेर विचार करतले. बिहार इलेक्शन पळयत जाल्यार what do you have to say as far as BJP getting a huge margin and the way the Congress was thinking they have gone totally. तू काँग्रेसीचे थंय कितें पानिपत जाला ते पळय मरे. तू गेटिंग अप म्हणटा ते काँग्रेसीचो पानिपत जाय दिल्ले आसा. ताज्या उपरांत तरी ते तेज्याच खातीर साल्वार जाला थोडेशे जाल्यार ते 12च्या भावान वचपाचे. तुका बिहार इलेक्शनाच्या उपरांत तुवें आतां ठरोवपाक जाय गोंयान कशा पद्दतीन लीड आनी मार्जीन घेवन आमी निवडून येतले. कशें आसा तुका सांगता हांव तरी सुद्दां भारतीय जनता पार्टीचे ज्या पद्दतीत माननीय मोदीजीचो लोकां कडेन आसलेलो कनेक्ट आनी लोकां मदीं पावलो आनी ऑफकोर्स आमचें सरकार ज्या पद्दतीत काम करता म्हाका खात्री आसा फुडल्या 1 वर्साच्या भितर निश्चितच आमचें खूब मोठ्या प्रमाणात काम आमी सगळ्या लोकां पर्यंत पावूंक शकतले. बिल्कुल ना. बिहार इलेक्शन के जिस बारे में एब्सोल्यूट मेजोरिटी एनडीए सरकार को एनडीए पार्टी को मिली है एनडीए को मिली है. मैं सबसे पहले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का अभिनंदन करता हूं. हमारे पार्टी के अध्यक्ष जेपी नड्डा जी माननीय अमित जी शाह और अपने बिहार नीतीश कुमार जी बिहार के सीएम नीतीश कुमार जी और हमारे डिप्टी सीएम सुशील कुमार मोदी जी हमारे वहाँ के इंचार्ज इलेक्शन इंचार्ज फडणवीस जी इन सभी का अभिनंदन करता हूँ. और बिहार के जनता ने जिस तरह से भारतीय जनता पार्टी और एनडीए को वोट किया फिर से एक बार साबित कर दिया माननीय मोदी जी के नेतृत्व पूरे देश भर में छाया हुआ है. और जो स्कीम जो सब कुछ केंद्र सरकार की तरफ से लेते हैं और बिहार सरकार ने माननीय नीतीश कुमार जी ने लोगों तक पहुंचा. इसीलिए तो वहाँ के लोगों ने एनडीए को फिर से एक बार वोट देके नीतीश कुमार जी को यानी 5th टाइम सीएम बनाने का अपॉर्चुनिटी दे दी है. 2 दिन के विजिट में मैंने हमारे 5 मिनिस्टर को मिलना हुआ. पीयूष जी गोयल को, अपने मनसुख भाई मांडविया को, नितिन गडकरी जी, प्रहलाद सिंह पटेल और तोमर जी, इन सभी मिनिस्टर को जो उनके स्टेट रिलेटेड टॉपिक्स हैं उन्हें डेवलपमेंट का उन्होंने सहकार्य बताया और न्यू प्रोजेक्ट भेजने के लिए कहा है. एंड विद इन 1 ईयर जितने प्रोजेक्ट हम यहाँ से कंप्लीट कर सकते हैं उतना ज़्यादा निधि गोवा के लिए मिल सकता है. प्रहलाद सिंह पटेल जी ने जो टूरिज्म एंड कल्चरल टूरिज्म और स्पेशली विद द इंटरलैंड टूरिज्म एंड देयर इज एन 2 प्रोजेक्ट विच इज पेंडिंग विद द गवर्नमेंट ऑफ इंडिया विच इज एन बिचोलिम साकली बोंडला सर्किट और ओल्ड गोवा प्रोजेक्ट. दोनों प्रोजेक्ट को जल्दी से जल्दी उनका प्रोजेक्ट सैंक्शन हो जाएंगे और वो प्रोजेक्ट हम स्टार्ट करेंगे. दिल्ली का सीएम केजरीवाल भी एक स्टेटमेंट दिया था कि मुझे लगता है दिल्ली में जितना पोल्यूशन है वो कौन से भी राज्य में नहीं है. इसलिए उन्हें गोवा की चिंता करने से पहले दिल्ली के पोल्यूशन के बारे में वो पहले बोले. कल ही मैं दिल्ली से आया हूँ. दिल्ली में यानी लोग तड़फ रहे हैं शुद्ध हवा लेने के लिए. इसीलिए उन्हें कोरोना पहले कंट्रोल करने चाहिए. उन्हें 3rd वेव स्टार्ट हो चुकी है और पोल्यूशन विच इज़ एट द हाईएस्ट लेवल कंट्री में और कौन से भी स्टेट में इतना पोल्यूशन नहीं है. आप एक बार अंदाज़ा ले सकते हैं दिल्ली में जाके कितना पोल्यूशन बढ़ा. इसलिए मेरा केजरीवाल जी से कहना है कि आप दिल्ली की फिक्र करो, गोवा की चिंता मत करो. आम्ही पूर्ण मोल्या प्रोटेक्ट करता. काय चिंता करपाची गरज ना.
Because there have been different statements on that. 91, 70, 13 म्हटलं. हांव परत सांगता म्हणजे मोले पूर्णता प्रोटेक्ट करप ही सरकाराची जबाबदारी आसा. लोकांनी गैरसमज करचो न्ही. वगीच सोशल मिडियाचेर आनी व्हडले व्हिडिओ घालून म्हणजे आपल्या इलेक्शन अजेंडा सेट करपा खातीर 80,000 झाडां मारतले आनी कितें करतले. इतकी झाडां जी आसा ही केन्नाच मारतली ते मिनिमम टू मिनिमम. आतांय सांगला आमी फाल्यां सकाळी जर टमदार प्रोजेक्टाच्या बाबतींत सांगलें तुमकां निलेशान जशें 6 पोल फक्त ताजे मेन फॉरेस्टान येता. अदरवायज इट इज रेस्ट ऑल भायर. आनी फाल्यां रेल्वे आनी नॅशनल हायवे हाज्या बद्दल आमचो विचार सुरू आहा. डिस्कशन इज गोईंग ऑन. ताजेर विचार केल्या उपरांत आमी येता. बट एक गजाल आसा की मोले ज्या भायल्या लोकांक प्रिय आसच्या पेक्षा म्हाका तें अति प्रिय आसा. मोल्याचें जंगल, मोल्याचें अभयारण्य, महावीर अभयारण्य जें आसा हांवें पळयलां लागच्यान पूण म्हाका खबर आसा. आनी अनमोड घाटूय बी हांवें पळयला. जेंकां जर कन्विन्स जावपाचेंच ना न्हू जाल्यार ते जावचे ना. तांचो अजेंडा सेट आसा. ओके, इलेक्शन अजेंडा आसा. हांगा एनवायरमेंटाचें कोणाक पडलेलें ना, थोड्यांक इलेक्शनाचें पडला. त्या खातीर परत हांव सांगता की वी आर कन्सर्न अबाउट द एनवायरमेंट, वी आर कन्सर्न अबाउट द महावीर अभयारण्य. आमकां खबर आसा. But sometimes statements come from all the political leaders, different versions जाता. So they are confused. तुका कळ्ळें न्ही रे, त्या खातीर ते पॉलिटिकल लिडर खंयची फुगोवन फिगरां सांगता तुका. जाता चांगलं इलेक्शन. हांव तुका एक्झॅक्टली काही रिवायज जाल्या उपरांत तुका एक्झॅक्टली नंबर जो आसा हो दिता. बट आमी म्हणटा तशें ह्या प्रोजेक्ट आमकां तितकोच कन्सर्न आसा. आमी सगळ्या लोकांचें आयकून एनवायरमेंटाचें आमकां कन्सर्न आसा. Anything on the Madai sir? नो, इन नेक्स्ट मीटिंग. As Goa border, but time has been 2 months has been passed. हांव नेक्स्ट मीटिंगेन Goa border ni तेच statement करता. हे पळय, हांवें पियुष गोयलाक जी मेळ्ळा इतकें सांगलां. आल्टो